खरं तर हे सामाजिक आंदोलन आहे, पण त्याचे राजकीय पडसाद उमटले. लोकसभा निवडणुकीत आपण बघितलं, की तुम्हाला म्हणजे तुतारीला त्याचा खूप फायदा झाला. राजकीयदृष्ट्या तुमचा स्ट्राईक रेटपासून सगळीकडे आपण बघितलं. पण एक गोष्ट तुम्ही आत्ता गेलात अ, आणि अनेक नेते तुमचे जेव्हा मराठवाड्यात गेले, तेव्हा तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात आला, की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं की नाही? याच्याबद्दल तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा. आमचं एकच मत आहे, की जे कुठलं आरक्षण दिलं जाईल, ते फक्त कोर्टात टिकलं पाहिजे. काँग्रेस राष्ट्रवादीने 2013ला 16% मराठा समाजाला आरक्षण 50%च्या वर दिलं होतं. पण मग झालं असं, की लगेचच देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणजे सदावर्ते हे कोर्टात गेले आणि कोर्टात जाऊन त्यांनी 16% आरक्षण तिथं हाणून पाडलं. आत्तासुद्धा भाजप आणि महायुतीला जे आरक्षण दिलं आहे 50%च्या वर, त्याच्या विरोधात कोण कोर्टात गेलं आहे? तर सदावर्ते गेलेलं आहे. माझं मत असं आहे, की जर कोर्टात टिकणारं आरक्षण आपण दिलं, तरच कुठेतरी प्रॉब्लेम सुटणार आहेत. म्हणजे ओबीसीतून द्यावा असं तुमचं म्हणणं आहे? माझं एकच मत आहे, की कोर्टात टिकणारं आरक्षण हे मिळालं पाहिजे आणि सगळ्यांना माहिती आहे, की आपल्याला कोर्टात टिकणारं आरक्षण जर द्यायचं असेल, तर आपल्याला पार्लमेंटच्या माध्यमातून जसं EWS कोटाला तिथं काही बदल आपल्याला तिथं करावे लागले. तिथं एक अध्यादेश पास करावा लागला. तसा अध्यादेश आपण पास केला तरच कोर्टात आरक्षण हे टिकणार आहे आणि युवांची मागणी आहे, की जे काही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करतात, हं. की आज राज्य सरकार एक आरक्षण देतं, ते चॅलेंज केलं जातं. आम्ही फॉर्म भरताना तिथं त्या नावाखाली फॉर्म भरतो आणि उद्या जाऊन ते आरक्षण निघून जातं आणि आमचं सगळं कोर्टात अडकतं. म्हणून तर मनोज जरांगे पाटील म्हणतायत ना, की 50% वरचं आम्हाला आरक्षण देऊ नका. 50% मध्ये ओबीसीच्या कोट्यातून आम्हाला आरक्षण द्या. असं का होतंय, की विरोधक त्यांची भूमिका स्पष्ट का करत नाहीयेत? हो की नाही इतकंच उत्तर आहे, की द्यावं 50% मधून ओबीसीतून द्यावं की नाही द्यावं? ते बाकीचे पर्याय होत नाहीत म्हणून तर ते ओबीसीतून मागतायत. हे बघा, विरोधकाकडे बघण्याचं कारण काय आज? आज जे काही नेते आहेत, जे सत्तेत आहेत, नाहीतर सत्ता नाहीतर विकास व्हावा यासाठी सत्तेत गेलेले आहेत. त्यांनी तर सांगितलं नाही. नाही, त्यांनी ओबीसीतून देत नाहीत ते. त्यांनी ओपनली काहीच कुठं सांगितलेलं नाही, पण त्या बाबतीत ते चर्चासुद्धा करत नाहीत. जेव्हा हा प्रश्न चर्चेत आला होता, हं. तेव्हा आदरणीय पवारसाहेब पण बैठकीला आले होते. तिथं चर्चा झाली आणि त्यानंतर मग आता आपण आरक्षण देऊ अशी भूमिका घेतली गेली, आरक्षण दिलं गेलं. पण नंतर जर आपण बघितलं, की परत एकदा अधिवेशनामध्ये सत्तेत असणाऱ्या लोकांनी ज्यांच्याकडे 200 पेक्षा जास्त आमदार आज आहेत आणि ते सत्तेत आहेत, त्यांनी परत काय विषय काढला, की विरोधक चर्चेला येत नाहीत. आता जेव्हा आपण काही सामाजिक कार्यकर्त्याला जाऊन भेटता, सत्तेत असणारे नेते म्हणून, तेव्हा तुम्ही तिथं काय चर्चा केली जाते हे आम्हाला तिथं सांगत नाही. आणि मग अचानक तुम्ही भूमिका सत्तेत असणारे नेते म्हणून काय घेता, की विरोधक तुम्हाला सहकार्य करत नाही. तर जे सत्तेत आहेत त्यांनी योग्य अशी आणि स्पष्ट अशी भूमिका घ्यावी आणि मग ते भूमिका काय घेतात याच्यावर आम्ही नंतर त्याच्यावर बोलू.